अंबडचे तहसीलदार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात 6,40,000 रक्कम स्वीकारताना ताब्यात। नमस्कार, मी रिया पवार, रिपब्लिक महाराष्ट्र न्यूजमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते। ही बातमी आहे छत्रपती संभाजीनगरवरून। पाहूया सविस्तरपणे। लाचलुचपत प्रतिबंधक विभाग बीडच्या पथकाने छत्रपती संभाजीनगर येथे मोठी कारवाई करत अंबड येथील तहसीलदार विजय लक्ष्मण चव्हाण वय वर्ष 47 यांना 6,40,000ची रक्कम स्वीकारताना ताब्यात घेतलेला आहे। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार तक्रारदाराकडून अवैध वाळू उपसा करणाऱ्या पोकलेन मशीनवर कारवाई न करण्यासाठी तसेच काही हायवा टिप्परद्वारे वाळू वाहतुकीसाठी मोठ्या रकमेची मागणी करण्यात आल्याची तक्रार दिनांक 26 मे 2024 रोजी प्राप्त झाली। तक्रारीच्या अनुषंगाने पंचांसमक्ष पडताळणी करण्यात आली। त्यामध्ये उर्वरित 6,40,000ची मागणी करण्यात आल्याचं निष्पन्न झाल्यानंतर दिनांक 6 जून 2024 रोजी छत्रपती संभाजीनगर येथील कासलीवाल मार्बल सोसायटी परिसरात सापळा कारवाई राबवण्यात आली। या कारवाई दरम्यान तहसीलदार विजय चव्हाण यांनी पंचांसमक्ष 6,40,000ची रक्कम स्वीकारल्याचं निष्पन्न झाल्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आलं। त्यांच्या अंगझडतीमध्ये मोबाईल फोन, मनगटी घड्याळ, सोन्याच्या अंगठ्या, लॉकेट तसेच रोख रक्कम आढळून आली। घरझडतीची प्रक्रिया सुरू झाली असल्याची माहिती एसीबीने दिलेली आहे। या प्रकरणी संबंधितांविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे। तपास पोलीस निरीक्षक समाधान कवडे करत असून कारवाईचे नेतृत्व पोलीस उपनिरीक्षक सोपान चिटंपल्ले यांनी केलं आहे आणि या कारवाईला पोलीस अधीक्षक माधुरी केदार गांगणे आणि अप्पर पोलीस अधीक्षक शशिकांत सिंगारे यांचे मार्गदर्शन लावले आहे। असेच बातम्यांचे नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी पाहत रहा रिपब्लिक महाराष्ट्र न्यूज लाईव्ह। आमच्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।